नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीटेक ईसीई म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंग या कोर्सबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. या कोर्सबद्दल तुम्ही ऐकून असाल, पण या कोर्समध्ये काय शिकवलं जातं किंवा याची शैक्षणिक पात्रता काय, पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय, सर्व डिटेल्स जाणून घेण्यासाठी किंवा माहित नसतील तर हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा, सर्व तुम्हाला समजून जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे. याच्यामध्ये शॉर्ट मध्ये सांगतो की काय शिकवलं जातं, पण जसं तुम्ही फर्दर व्हिडिओ पाहत राहाल तुम्हाला समजून जाईल की याचा सिलेबस काय आहे, याचे कॉलेजेस, ज्याच्यामुळे तुम्हाला अंदाजा पूर्ण लागेल. पण व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. तर बघा, नावच आहे त्यानुसारच याच्यामध्ये टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स या गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर याचा जर आपण सिलेबस पाहिला तर ते पुढे पाहूया, जे की या रिगार्डिंगच आहे. आणि त्याचबरोबर याचा जर कालावधी पाहिला तर तो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो, जो की फुल टाइम कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते टू टेक द ऍडमिशन टू दिस कोर्स. तर बघा, तुम्ही 12वी पासआउट असणे गरजेचे आहे. 12वी पासआउट यासाठी कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जे 12वी पासआउट विद्यार्थीच करू शकता. 12वी मध्ये तुम्हाला मिनिमम 55% मार्क्स असणे गरजेचे आहे. आणि यामध्ये जे आहे 3 मेन सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स. हे विषय जर तुमचे असतील तर तुम्ही इझिली या कोर्ससाठी ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता. आता पाहूया की यासाठी ऍडमिशन प्रोसेस काय लागते. तर याची ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. आता हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या आजूबाजूला जर कॉलेज असेल जे हा कोर्स ऑफर करत आहे, तर तिथे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जे रिस्पेक्टेड कॉलेज आहेत तिथे सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता त्यांच्या वेबसाईट्स वापरून. आता ह्याचे कॉलेजेस कोणकोणते, तर बघा, पुणेमध्ये DY पाटील आहे, मुंबईमध्ये टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट्स आहेत, किंवा महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर खूप सारे कॉलेजेस आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे तुम्ही रीड करू शकता की कॉलेज कोणते आणि त्यांची फी काय. ॲज वेल ॲज तुम्हाला काही कॉलेज असे आहेत जिथे एंट्रन्स एक्झाम सुद्धा घेतली जाते. ती कॉलेजची एंट्रन्स एक्झाम असते, जी तुमच्या 11वी-12वीच्या सिलेबसवर घेतली जाते. ती परीक्षा तुम्हाला पासआउट व्हावे लागते. त्याचबरोबर मेरिट लिस्टमध्ये यावं लागते, शॉर्ट लिस्ट केलं जातं. आफ्टर दॅट तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. काही जर महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेज बघितले तर तिथं जेई ॲडव्हान्स ॲज वेल ॲज तुमची CETचे मार्क्स जे असतात ते पाहिले जातात. त्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला इझिली ऍडमिशन जे आहे ते दिले जाते. ऍडमिशन स्टेप्स बद्दल पाहिलं तर तुम्ही ऍडमिशन ॲज आय सेड बिफोर ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. आता यांचे जे वेबसाईट्स आहेत किंवा कोणकोणते कॉलेज आहेत, कॉलेजची लिस्ट जर पाहिली तर याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज फी पडते जवळपास 4 ते 5 लाख रुपये वार्षिक. आता ही कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं. तुम्ही जर टॉप कॉलेजमध्ये जाल तर खूप सारी जास्त फी तिथं प्रोव्हाइड म्हणजे विचारली जाते तुमच्यासाठी किंवा असते. तुमचा जर नंबर लागत असेल, जसं की याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, हे सर्व काही कॉलेज टू कॉलेज डिपेंड आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की डिस्क्रिप्शनची लिंक चेक करा. तिथे तुम्हाला जी कॉलेज लिस्ट आहे आणि त्यांची फी आहे ते मिळून जाईल. पण ह्याचे जे ऍडमिशन आहे ते ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला भेटतो. आणि हे डिस्टन्समध्ये तुम्हाला कोर्स करता येत नाही, तुम्हाला रेग्युलर करावं लागतं. म्हणजे फिजिकली तुम्हाला कॉलेजमध्ये रोज जावे लागेल. त्याचबरोबर हा 4 वर्षामध्ये तुम्हाला प्रत्येकी एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, असे 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. हे 8 सेमिस्टर जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला पास आउट व्हावे लागतात. ज्यावेळेस 4 वर्ष कंप्लीट होतात त्यावेळेस लास्ट इयरमध्ये कॅम्पस पण येतात. त्या कॅम्पस थ्रूही तुम्हाला जॉब लागते किंवा हे डिग्री सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट एक्झामसाठी त्याचा यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला, याच्यातले सेमिस्टर पाहिले. आता याच्यामधला जो सिलेबस आहे तो पाहूया की 8 सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे विषय याच्यामध्ये अभ्यासायला मिळतात. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, याच्यामध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स, अप्लाइड फिजिक्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटिंग, अप्लाइड केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंटेशन अँड मेजरमेंट, डेटा स्ट्रक्चर, सिग्नल्स अँड सिस्टम्स, कम्युनिकेशन स्किल्स फॉर प्रोफेशनल्स, डिजिटल कम्युनिकेशन, डिजिटल सिस्टम डिझाईन, एम्बेड सिस्टम, वायरलेस कम्युनिकेशन, इलेक्टिव्स, सॅटेलाइट कम्युनिकेशन्स, अशा प्रकारचे जे कोर्स आहेत ते पाहिलं गेलं तर ECEच्या अंतर्गत जेवढं सिलेबस आता मी सांगितलेला आहे तो येतो. या व्यतिरिक्त सिलेबस जो आहे तो तुम्हाला पर्टिक्युलरली वाचायचा असेल
की प्रत्येक सेमिस्टरनुसार कोणकोणते विषय येतात. डिटेलमध्ये वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. सो हिट द फर्स्ट लिंक इन द डिस्क्रिप्शन टू रीड ऑल द सिलेबस. तिथे तुम्हाला पूर्ण नॉलेज येऊन जाईल की 8 सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणकोणता सिलेबस पाहायला मिळतो. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस हा कोर्स कंप्लीट कराल तुमच्यासाठी प्रायव्हेट सेक्टरमध्ये ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत. पण आपण जर कम्पेअर केलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जास्त संधी अवेलेबल आहेत. खूप साऱ्या अशा टेक कंपनीज आहेत जसं की विप्रो आहे, DXC आहे, त्याचबरोबर टाटाचे TCS आहे. तर या ठिकाणी जे टॉप रिक्रुटर्स आहेत तुम्हाला जॉब मिळू शकतो. इथे तुम्हाला जे म्हणजे वेगवेगळे पद आहेत जसं नेटवर्क इंजिनियर असेल, इलेक्ट्रिकॉस इंजिनियर असेल किंवा या अंतर्गत वेगवेगळे पद आहेत. खूप सारी मोठी लिस्ट आहे याची जी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो जॉब, त्याचा जॉब रोल, त्याचं ॲव्हरेज पॅकेज, डेटा ॲनालिस्टचं पॅकेज किंवा हे जे मी पद इथं सांगत आहे किंवा जे काय पद याच्यामध्ये येतात त्या सर्वांची डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे रीड करू शकता. पण पाहिलं गेलं तर ऑफलाईन तुम्हाला जास्त स्कोप आहे. जर आपण गव्हर्नमेंट जर पाहिलं किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर गव्हर्नमेंट सेक्टर पाहिलं तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत. पण त्यासाठी तुम्हाला याचा अभ्यास असणे किंवा ही डिग्री तुम्ही सिरियसली कंप्लीट करणे गरजेचं आहे. आफ्टर दॅट जे गव्हर्नमेंट एक्झामचे फॉर्म्स निघतात किंवा जे पूर्ण जॉब रोल्स असतात किंवा जॉब्स निघतात, वॅकन्सीज निघतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एनरोल होणं, त्या परीक्षा देणं हे गरजेचं आहे. कारण हे डिग्रीच्या बेसिसवर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकत नाही. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप साऱ्या जॉब वॅकन्सीज अवेलेबल आहेत. ॲज वेल ॲज तुम्ही फर्दर स्टडीज सुद्धा कंप्लीट करू शकता, जे की असतं पोस्ट ग्रॅज्युएशन. तर करिअरच्या संधी याच्यामध्ये प्रायव्हेट, गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज हायर स्टडीज सर्व काही उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ECE म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयामध्ये आवड असेल, जसं टेलिकम्युनिकेशन आहे, इलेक्ट्रिकल्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स असेल, अशा विषयांचा अभ्यास किंवा मी जो सिलेबस सांगितला त्यांपैकी कोणत्या विषयामध्ये तुम्हाला रुची असेल, ॲज वेल ॲज तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जसं टाटा आहे किंवा जे टॉप रिक्रुटर्स आहे ते जॉब करण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. मित्रांनो, नक्की तुम्ही हा कोर्स जो आहे तो निवडला पाहिजे जर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचे असेल तर. याच्याबद्दल काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तुम्हाला करिअर गायडन्स किंवा याच्याबद्दल अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आमच्याशी जे आहे इंस्टाग्रामवर कनेक्ट होऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे आर्टिकल आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते चेकआउट करायला विसरू नका. तिथे आम्ही सर्व डिटेल्स या कोर्सबद्दल दिलेले आहेत जे आम्ही इथे डिस्कस करू शकत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.